लाल वादळ मुंबईच्या दिशेनं रवाना झालंय। मोर्चा रवाना होण्यापूर्वी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। JP गावित यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे। आदिवासी बांधवांचा जो मोर्चा आहे तो आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी जर या ठिकाणी पाहिलं तर ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे आणि ध्वजारोहण झाल्यानंतर हा जो मोर्चा आहे आता हा मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। अनेक जे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर जे मोर्चाचे जे नेतृत्व करतात गावित साहेब आहेत ते आता थोड्याच वेळामध्ये नाशिक या ठिकाणी आपले जे काही गिरीश महाजन आहेत त्यांना भेटणार आहेत। त्या ठिकाणी कलेक्टर असतील, कलेक्टर बरोबर त्यांची बैठक होणार आहे। त्यानंतर पुढचं काय नियोजन असणार ते त्याबद्दल पुढे माहिती येणार आहे आणि थोडा तरी देखील हा जो मोर्चा हा मुंबईच्या दिशेने निघत आहे। आता सध्या हा मोर्चा इगतपुरी तालुक्यातील विल्लोळी परिसरातून पुढे मार्गस्थ होत आहेत। आपल्या बरोबर मोर्चामध्ये असणारे प्रतिनिधी आहेत। सर काय सांगाल, काय पुढची रूपरेषा आहे? हे बघा, कोणत्याही आंदोलनामध्ये एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा या दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या असतात। आमचं आंदोलन एकीकडे सुरू आहे, दुसऱ्या बाजूला निरोप आलेला आहे की आपले जे मंत्री आहेत महाजन ते आणि कलेक्टर आणि बाकी सगळे प्रशासकीय अधिकारी हे चर्चेसाठी तयार आहेत, त्यांनी चर्चेसाठी बोलवलेले आहेत। त्याच्यामुळे आमचे पॉलिट ब्युरोचे सदस्य डॉक्टर अशोक ढवळे आणि आमचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड JP गावित हे चर्चेला जातील। मात्र दुसरीकडे मोर्चा सुद्धा सुरू राहील आणि त्यामुळे आम्ही बाकीचे जे सगळे आहोत तर ते आता आम्ही इथे राष्ट्रगीत घेतलं, ध्वजाला एक प्रकारे सलामी दिली। आम्ही आमचा प्रजासत्ताक दिन तो या ठिकाणी त्याचा आनंद उत्सव आम्ही साजरा केला आणि आता मोर्चा सुरू होतोय। आम्ही पायी चालत मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत। थोड्याच वेळामध्ये म्हणजे नेतृत्व करतात JP गावित आणि ढवळे साहेब जे आहेत त्यांचं नाशिकचे कलेक्टर असतील, महाजन असतील, गिरीश महाजन त्यांच्याबरोबर चर्चा होणार आहे आणि तरी देखील हा मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, नाशिक।